मोहिते पाटील समर्थकांकडून खासदारकीच्या प्रचाराला सुरुवात। या वृत्तांत असा की लोकसभेच्या निवडणुका 1 ते 2 महिन्यांवरच येऊन ठेपलेल्या आहेत। शिवाय माढा लोकसभा उमेदवारीची चर्चा सध्या सोलापूर जिल्ह्यासह राज्यात गाजत असून भाजपकडून कोणाला तिकीट दिले जाणार, महाविकास आघाडीकडून कोण लढणार याची चर्चा माढा लोकसभेत सुरू असताना भाजपकडून धैर्यशील मोहिते पाटील यांनी ही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। शिवाय विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सुद्धा आपली ताकद वाढवण्यासाठी अहोरात्र काम करीत आहेत आणि इकडे मोहिते पाटील घराण्यातील धैर्यशील मोहिते पाटील हे सुद्धा गेल्या 3 वर्षांपासून लोकसभेची तयारी करत आहेत। भाजपकडून पक्षश्रेष्ठींनी माढा लोकसभेसाठी फायनल उमेदवारी कोणाची हे ठरले नसताना सुद्धा मात्र मोहिते पाटील समर्थकांकडून गेल्या 3 वर्षांपासून धैर्यशील मोहिते पाटील हेच भाजपचे खासदारकीचे उमेदवार असतील, आपला माणूस कामाचा माणूस, फिक्स खासदार धैर्यसिंह मोहिते पाटील अशा प्रकारचा सोशल मीडियावरती प्रचार केला जात आहे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर व मोहिते पाटील यांच्या सारं काही अलबेल आहे असे नाही। दोन्ही गटाकडून जोरात मोर्चे बांधणी सध्या दिसून येत आहे। गेल्या वेळेस मोहिते पाटील यांनी बोलल्याप्रमाणे 1 लाखांचं लीड हे खासदार निंबाळकर यांना दिलं होतं व त्या लीडच्याच जीवावर निंबाळकर हे खासदार झाले होते। मात्र मोहिते पाटील घराण्यातून उमेदवारी मागणी समोर आल्यापासून मात्र निंबाळकर हे आपली ताकद व गट निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत। मात्र इकडे निवडणूक जवळ आली असल्याने मोहिते पाटील समर्थकांकडून आतापासूनच धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे। माढा तालुक्यातील मोहिते पाटील समर्थक व भाजपच्या काही कार्यकर्त्यांकडून गावागावात जनतेच्या मनातील खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आपला माणूस कामाचा माणूस, आपल्या हक्काच्या माणसाला यंदा सहकार्य करा अशा प्रकारचे पोस्टर वाटले जात आहेत आणि मोहिते पाटील समर्थकांच्या गाडीवरतीही हे पोस्टर चिटकवलेले दिसून येत आहेत। माढा तालुक्यातील बहुतांश गावागावात अशा प्रकारचे पोस्टर दुकानात घरोघरी वाटून एक प्रकारे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचाराला सुरुवात केलेली दिसून येत आहे। 2024 ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे मोहिते पाटील समर्थक उमेदवारी फायनल व्हायच्या आधीच मात्र मोहिते पाटील यांच्या प्रचाराला लागलेले दिसून येत आहेत। आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार, कोणाला उमेदवारी देणार हे गुलदस्त्यात असतानाच इकडे मात्र मोहिते पाटील समर्थकांकडून धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचाराला सुरुवात झालेली दिसून येत आहे।